सध्या सोशल मीडिया आणि समाज माध्यमांवर एवढी घाई कशासाठी असा प्रश्न विचारला जातोय। कारण अजित पवारांना जाऊन 4 दिवस सुद्धा होत नाहीत, तोच आज सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। अतिशय घाईघाईत या सर्व गोष्टी होत असून या सगळ्यांसाठीच्या चर्चेची सुरुवात अजितदादांच्या अंत्यविधीच्या दिवसापासूनच झाल्याचं समोर येते। त्यामुळे एकीकडे राजकारण करू नका असं सांगितलं जात असताना दुसरीकडे मात्र मोठमोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत। त्यामुळे एवढी घाई कशासाठी असा प्रश्न विचारला जात असून या सगळ्यांवर टीका होताना सुद्धा पाहायला मिळते। तर दोन्ही राष्ट्रवादींना एकत्र येण्यापासून रोखणं हे या घाईमागचं खरं कारण असल्याचं बोललं जाते। शरद पवार यांना कोणत्याही प्रकारची माहिती न देता सुनेत्रा पवार शपथविधीसाठी मुंबईला निघून आल्या। तर आजच्या पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवारांनी त्यांना सुनेत्रा पवारांच्या शपथविधीची बातमी माध्यमांमधून कळाली असल्याचं वक्तव्य केलं। त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादींना एकत्र येण्यापासून रोखण्यासाठी हे सगळं केलं जात आहे याची शक्यता वाढते। दरम्यान आजच्या पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवारांनी आमच्या पक्षात आणि त्यांच्या पक्षात एकत्र काम करण्याचं एकमत होतं आणि हा निर्णय 12 तारखेला जाहीर करायचा होता। ही तारीख अजितदादा यांनी दिली होती असं वक्तव्य केलं, ज्यातून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात अशी अजितदादांची इच्छा होती हे समजतं। पण सध्याच्या राजकीय घडामोडी पाहता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता धुसर असल्याचं दिसतंय। त्यामुळे अजितदादांची शेवटची इच्छा अपूर्ण राहणार का असा प्रश्न निर्माण झाला। तर यावर तुमचं मत काय ते कमेंट करून नक्की सांगा।